नमस्कार मित्रांनो. कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं काही बघायला मिळतं की आपण सगळेजण धक्क्यात जाणार आहोत. महाशिवरात्रीचा दिवस असतो आणि मंदिरात गर्दी होती. गजर सुरू होता आणि सगळीकडे भक्तीचं वातावरण सुरू असतं. पण ह्याच भक्तीच्या आड अनिकाच्या मनामध्ये एक घाणेरडा कट तयार झालेला होता आणि हा कट कशा प्रकारे ती बाहेर आणते हे आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो की त्या दिवशी अनिकाने ठरवलेलं होतं की कमळीला फक्त हरवायचंच नाही तर तिला देवाच्या दारातच बदनाम पण करायचं. कारण कमळीचं नाव दिवसेंदिवस घरामध्ये वाढत चाललेलं होतं आणि अन्नपूर्णा कमळीवरती विश्वास ठेवायला लागलेले होते. ऋषी कमळीच्या बाजूने उभा राहू लागला होता आणि नयनतारा सुद्धा हळूहळू कमळीला स्वीकारायला लागलेली होती. हे सगळं अनिकाला सहन होत नव्हतं आणि म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशीच अनिकाने एक नवीन चाल खेळली. मंदिरात महाप्रसाद वाटायला सुरुवात झालेली होती. प्रसादाच्या काउंटरवरती भरलेला होता आणि सगळेजण रांगेवरती उभे होते. कमळी निंगीसोबत प्रसाद घेण्यासाठी पुढे आलेली होती. कमळीच्या चेहऱ्यावरती भक्ती होती पण अनिकाच्या चेहऱ्यावरती बनावट पण गोड हसू होतं. अनिका हातात प्रसादाची पिशवी घेऊन उभी होती आणि तिच्या दुसऱ्या हातामध्ये एक छोटंसं पूड होतं. कोणी लक्ष देत नाही आणि याची खात्री पण करून तिने पुढे गेलेली आहे आणि तिने कमळीचा प्रसाद बाजूला काढला आणि मग क्षणभरासाठी तिच्या डोळ्यातलं खोटं हसू गायब झालं आणि तिच्या चेहऱ्यावरती एक भयानक पण विकृत समाधान आलं. तिने कमळीच्या प्रसादाला चोरून भांग मिसळली आणि अनिकाला वाटत होतं की आता कमळी तो प्रसाद खाईल आणि कमळीची तिथेच हालत खराब होईल. कमळी बेशुद्ध पडेल आणि लोक तिच्यावरती संशय घेतील का अन्नपूर्णाची नात ही कशी आहे आणि अनिका सगळ्यांसमोर नाटक करून म्हणेल की पहा ही मुलगी काहीतरी चुकीचं काम करत आहे आणि ती घरामध्ये शुद्धच नाही तिला आणि म्हणजे कमळीचं नाव, इज्जत आणि विश्वास हे सगळं एकाच झटक्यात संपून जाईल. पण अनिकाला माहिती नव्हतं की तिच्या ह्या कृत्याचा साक्षीदार कोणीतरी बनलेलं होतं. मंदिराच्या बाजूला एक बाई साधी साडी नेसून उभी होती आणि डोक्यावरती पदर आणि चेहरा लपवलेला आहे आणि डोळे सतत एका व्यक्तीला शोधत असते आणि ती होती सरोजा. सरोजा त्या दिवशी लपून छपून मंदिरात आलेली होती आणि तिला फक्त एकदाच दुरून कमळीला पाहायचं होतं. कारण सरोजाला माहिती होतं की ती समोर गेली तर अन्नपूर्णा तिला ओळखून घेईल आणि अन्नपूर्णा ओळखली तर ह्या घरामध्ये मोठं वादळ येईल. सरोजा स्वतःला सावरत होती पण अचानक तिच्या नजरेसमोर अनिका आली आणि अनिकाने प्रसादात भांग मिसळताना सरोजाने सगळंच पाहिलेलं आहे आणि त्याच क्षणी सरोजाच्या शरीरातील रक्त धावतं. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि मनामध्ये फक्त एकच विचार येत असतो की कमळीला काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. कमळी प्रसाद घ्यायला पुढे आली. अनिका गोडपणे तिच्या हातात प्रसाद द्यायला निघाली आणि नेमकं त्याच क्षणी सरोजा तिथून धावत आली. तिने कमळीचा हात पकडला आणि जोरात म्हणाली, थांब. सगळे लोक क्षणभर स्तब्ध झाले. कमळी पण गोंधळून गेली आणि कमळीला ती बाई कोण आहे हे माहिती नव्हतं. पण त्या आवाजात आणि त्या हाताच्या स्पर्शामध्ये काहीतरी ओळखीचं आहे हे तिला कळत होतं. कमळीने सरोजाकडे पाहिलं आणि तिचं हृदय धडधडायला लागलं. सरोजाने प्रसादाची पिशवी उचलली आणि अनिकाकडे थेट बघून तिला विचारलं की तू ह्या प्रसादात काय मिसळलं आहे. तेव्हा अनिका त्या क्षणी हादरून जाते आणि तिचा चेहरा पांढरा पडला. कामिनी आणि रागिनी हे दोघंही लगेच पुढे येतात. कामिनीने सरोजावरती उलट आरोप केला आणि म्हणतात की ही बाई कोण आहे, मंदिरात तमाशा का करते. पण सरोजा मागे हटली नाही. ती थेट म्हणते का मी स्वतः पाहिलेलं आहे का ह्या मुलीने त्या मुलीच्या प्रसादामध्ये भांग मिसळलेली आहे. इतक्यातच ऋषी पण तिथे येतो आणि ऋषीने पण प्रसाद पाहिला. कमळीचा हात थरथरत होता आणि निंगी पण घाबरून कमळीच्या मागे उभी होती. ऋषीने एकच वाक्य बोललं. ऋषी म्हणाला की प्रसाद तपासा आत्ताच्या आत्ता. पुजाऱ्याने पण प्रसाद तपासायला घेऊन गेला आणि तिथेच सत्य बाहेर आलं. कमळीच्या प्रसादात खरंच भांग मिसळली गेली होती आणि त्याच क्षणी मंदिरात एकच खळबळ उडाली आणि अन्नपूर्णा पण संतापली. तिच्या डोळ्यामध्ये राग आणि दुःख एकत्र होतं. ती अनिकाकडे वळली आणि म्हणाली
महाशिवरात्रीच्या दिवशी तू इतकी घाणेरडी होऊ शकतेस का? तेव्हा अनिका घाबरून म्हणाली, आजी मी नाही. पण तिच्या चेहऱ्यावरचं सत्य सगळ्यांनाच दिसत होतं. ऋषीचा आवाज चढतो आणि म्हणतो, बस आता खोटं बोलू नकोस. कामिनी आणि रागिनीचे चेहरे पण तिथेच उतरून जातात आणि अनिकाची तिथेच घरामध्येच देवाच्या दारातच सगळ्यांसमोर फजिती झाली. पण ह्या सगळ्यांमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट वेगळाच होता. कमळीला वाचवणारी ती बाई कोण? अन्नपूर्णाची नजर त्या बाईवरती गेली. अन्नपूर्णा क्षणभर तिथेच थांबली आणि जणू तिच्या डोक्यामध्ये काहीतरी जुनी आठवण हरवली आणि ती संशयाने म्हणाली, ही बाई मला ओळखीची का वाटते? सरोजा तिथेच घाबरून जाते आणि तिने चेहरा आणखीनच लपवला. कारण तिला माहिती होतं, जर अन्नपूर्णाने तिला ओळखलं तर आज महाशिवरात्रीच्या रात्रीच तिचा भूतकाळ उघडा पडेल. कमळी सरोजाकडे पाहत राहिली आणि कमळीच्या डोळ्यामध्ये एकच प्रश्न होता, की तुम्ही कोण आहात? माझ्यासाठी इतकं का केलं? आणि सरोजाच्या डोळ्यामध्ये एकच उत्तर होतं, पण ती उत्तर अजून देऊ शकत नव्हती. सरोजाने फक्त एवढंच म्हटलं, काही नातं ओळख नसली तरीही रक्तात असतं. आणि तिथेच सगळ्यात मोठा सस्पेन्स तयार झाला. सरोजा कमळीसमोर येणार का? आणि कमळीला तिची आई भेटणार का? अन्नपूर्णा सरोजाला ओळखणार का? आणि अनिका, कामिनी, रागिनी आता पुढचा कोणता कट रचणार? महाशिवरात्रीच्या दिवशी देवाच्या दारामध्ये अनिकाची फजिती झाली तर खरी, पण युद्ध अजून संपलेलं नाही. कारण आता सरोजा अन्नपूर्णाच्या इतकी जवळ आलेली आहे की पुढच्या भागामध्ये सत्य लपून राहणं अशक्य आहे. आणि आज प्रसादातला कट उघड झालेला आहे, पण उद्या सरोजाचं सत्य पण उघड होणार का? आणि ते कशा पद्धतीने उघड होणार ते आपल्याला पुढच्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.